हुतात्मे झाले. 1 जूनला गोळीबार झाला, तिथं 3 हुतात्मे झाले. बेळगावीला 6 जूनला गोळीबार झाला, तिथं 3 हुतात्मे झाले. मधल्या काळामध्ये हिंगोली, जुनी बेळगाव या ठिकाणी हुतात्मे झाले. एकंदरीत 9 हुतात्म्यांपैकी प्रकाश पाटील हा विजयनगरचा कार्यकर्ता नंतर वारला. खरोखर या बालकांना नको होती. आपली मातृभाषा मराठी आहे, मराठीमधून शिक्षण असावं, पण त्यावर केंद्र सरकारने शाळांमधून कन्नड सक्ती लागू केली आणि आज ती प्रत्येक स्तरावर कर्नाटक सरकार राबवत आहे. तुम्हाला कल्पना असेल गेले 7-8 महिन्यामध्ये स्थानिक संस्थांच्या वरती किंवा प्रायव्हेट संस्थांच्या वरती जे बोर्ड असतात ते बोर्ड सुद्धा 100% कायदे करावे यासाठी महानगरपालिका कार्यरत आहे. तसं पाहतो त्यांचा कायदा हा 60% कन्नड आणि 40% उर्वरित भाषा अशा प्रकारचा आहे. परंतु दुर्दैवानं आमचेच लोक काही ठिकाणी कायदा काय आहे याचा विचार न करता 100% कन्नड करायला लागले. ही दुर्दैव आहे. या दृष्टीनं येत्या 22 जून रोजी आपण एक विराट मोर्चा आयोजित केलेला आहे. 22 जून तारीख का ठरवली तर त्या तारखेपासून महाराष्ट्राचं विधिमंडळ ते सुरू होत आहे आणि त्यांना सुद्धा आपल्या या अडचणी कळाव्यात, आपल्या या समस्या समजाव्यात या दृष्टीने 22 जून ही तारीख ठरवलेली आहे मध्यवर्तीनं. तेव्हा आपण सर्वांनी ही कन्नड सक्ती खरोखर जर करून घ्यायची असेल तर सीमापण सोडून घेणं हेच कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीनं आपण आपल्याकडे एकजूट आधारित ठेवून आपली शक्ती सर्वपणाला लावून आपण या कर्नाटक सरकारच्या विरोधात लढायला पाहिजे. कर्नाटक सरकार आमच्या वकिलांनी निवेदन तयार केलेलं आहे. हे निवेदन देऊन आम्ही त्यांना 22 तारखेपर्यंत एक मुदत देणार आहोत. 22 तारखेपर्यंत त्यांनी शासकीय कार्यालय या सर्वांच्यावर त्यांचं 40% नंतर काढून राहू देत, पण 7% 40% इतर भाषेत म्हणजे प्रामुख्याने मराठी भाषेचा उल्लेख करावा. कारण बहुभाषिक मराठी भाषेत या ठिकाणी असल्यामुळे आपण तो आग्रह धरणार आहोत. कारण इतर ठिकाणचे उदाहरण ते देत असतील की इतर राज्यामध्ये त्या भाषेची सक्ती करत आहेत, पण आमचा विषय वेगळा आहे. या स्वतः परवा कॉर्पोरेशन कमिशनरने देखील सांगितलेलं होतं मीटिंगमध्ये की हा प्रश्न अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये आहे, न्याय व्यवस्थेत आहे. मग अशा वेळी त्यांनी या ठिकाणी काळजीपट्टी करू नये हा आमचा आग्रह आहे. पण तरी देखील कर्नाटक सरकार आपल्या दबावावर हात सांगण्यासाठी हे आतताईपणा करत आहे. त्यासाठी देखील आपण महाराष्ट्र सरकारकडे आमची भूमिका मागणार आहे की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणार नाही तोपर्यंत भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे अहवालाप्रमाणे आम्हाला सर्व भाषेतील परिपत्रक ही मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह कायम राहणार आहे. त्या संदर्भात देखील आम्ही या मीटिंगमध्ये ती आपली भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडू. त्याचबरोबर येत्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या खासदारांना भेटून हा प्रश्न म्हणजे भाषिक अल्पसंख्याकांचा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्राच्या खासदारांनी लोकसभेत मांडावा अशी आग्रहाची विनंती करण्यासाठी आम्हाला प्रातिनिधिक स्वरूपाचे शिष्टमंडळ म्हणून देखील दिल्ली मुक्कामी हा कार्यक्रम आखावा लागणार आहे. तेव्हा 22 तारखेनंतर हा मोर्चा झाल्यानंतर आपण पुढची रूपरेषा ठरवणार आहोत. त्याचप्रमाणे ज्या कर्नाटक सरकार कर्नाटक म्हणजे हिरकल धर्माची उंची वाढवण्यासाठी अत्याचार अलमट्टी धर्माची उंची वाढवण्यासाठी 28 खासदार एकत्र होतात आणि एक मोठी मागणी करतात ती उंची वाढवण्याची. पण ते महाराष्ट्रातले 48 खासदार आमच्याबद्दल काही करत नाहीत. यासाठी देखील या आंदोलन पुढील जुलैच्या अधिवेशनामध्ये करावं लागेल. या सर्व मागणीचा आता महाराष्ट्र समिती थांबणार नाही. कारण आता कुणाला निवडणूक काढू नको आहे. आता फक्त एकच आपण 2 वर्ष काम करूया की सीमापूर्ण सोडून घेऊन आपण एकदा कायमची महाराष्ट्रात जाऊया. कुठलीही महाराष्ट्र सरकारची योजना नको आहे, आम्हाला कुठला आर्थिक मदत नको आहे. या शेवटचा लढा आता एक त्या 2 वर्षात आपण करून हा प्रश्न सोडून महाराष्ट्रात गेल्या ज्या महाराष्ट्रात मिळतील त्या त्यांच्याबरोबर त्या जनतेबरोबर आपल्याला मिळतील. आपण कुठल्याही स्वरूपात महाराष्ट्र सरकारकडे ठीक न मागता हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यासमोर आग्रह करूया. त्याबरोबर पुढील जे आंदोलनं होतील मध्यवर्ती महाराष्ट्र समिती करते त्या सर्व आंदोलनामध्ये सर्व जनतेनं सहभाग व्हावा आणि एकमुखी मागणी करून आपण हा प्रश्न एकदा सोडून घेऊया. त्यांची कुठलीही भेट आम्ही मागू नको, कुठल्याही आर्थिक हे नको आहे. तेव्हा हे सर्व संपवण्यासाठी यापुढे महाराष्ट्र समितीच्या मागे खंबीरपणे आपण उभा राहावं आणि यापुढे महाराष्ट्र समिती मध्यवर्ती महाराष्ट्र समिती आंदोलनामध्ये खंड पडू देणार नाही. शांततेच्या मार्गाने जे जे आंदोलन करायचे असतील
ती सर्व आंदोलनं महाराष्ट्र समिती करेल एवढंच मी काम करून जय हिंद जय महाराष्ट्र.